इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। अंबरनाथमध्ये 19 जानेवारी रोजी अंबरनाथ मुस्लिम जमातची निवडणूक होणार असून 20 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे। निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी तसेच वक्फ बोर्डच्या नियमानुसार निवडणूक प्रक्रिया कशी राबवण्यात येईल हे जाणून घेण्यासाठी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली। या निवडणुकीत खिदमत पॅनल, आवाम पॅनल आणि मोमीन यूथ पॅनल असे 3 पॅनल असणार आहेत। बैठकीत वक्फ बोर्डच्या अधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाला निवडणूक प्रक्रिया समजावून सांगितली। तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचा आढावा घेऊन सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त सज्ज ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले। तर नागरिकांनी मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन शांततेत मतदान करावे असे आवाहन पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी अंबरनाथ मुस्लिम जमातच्या मतदारांना केले आहे। पोलीस प्रशासनाने आयोजित केलेल्या या बैठकीत खिदमत पॅनलचे प्रमुख मेहमूद सय्यद, आवाम पॅनलचे प्रमुख सलीम चौधरी, मोमीन यूथ पॅनलचे प्रमुख सिकंदर कुरेशी यांच्यासह पोलीस प्रशासन आणि नागरिक उपस्थित होते। नमस्कार। अंबरनाथ मस्जिद ट्रस्ट मुस्लिम जमात निवडणूक 2025 ची आज ही बैठक होती। यामध्ये जवळपास 3 मुख्य पॅनल भाग घेत आहेत। त्यामध्ये मुख्य निवडणूक अधिकारी जे वक्फ बोर्डाकडून आले होते त्यांनी या निवडणुकीविषयी माहिती सांगितली। त्यानंतर ह्या तिन्ही पॅनल मध्ये त्यांच्या काही शंका होत्या त्या दूर करण्यात आल्या। त्यांना निवडणूक प्रक्रियेसंदर्भात पूर्ण माहिती सांगण्यात आली आणि दिनांक 19 जानेवारीला ही निवडणूक आहे, सकाळी 8 ते 6 आणि त्याची मतमोजणी जी आहे ते 20 तारखेला आहे। त्यानंतर रिझल्ट डिक्लेअर होणार आहे। पोलिसांचा बंदोबस्त आपण ठेवलेला जवळपास 40 कर्मचारी आणि 10 अधिकारी इथे लावण्यात येणार आहेत आणि तिथे वोटिंग झाल्यानंतरही स्ट्रॉंग रूमलाही आपण बंदोबस्त देणार आहोत। मतदारांना जास्तीत जास्त वोटिंग करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे। त्यांनी आपल्या ओळखीचा पुरावा जो आहे तो सोबत आणावा आणि या मतप्रक्रियेमध्ये सहभागी होऊन शांततेत मतदान करावं।